हे सगळं तुला सिद्धार्थ काकांनी सांगितलं? सुशांतच्या मनाची काय अवस्था झाली असेल कल्पनाही करू शकत नाही मी. बिचारा रे. एका बाजूनी आपण जबरदस्ती करतो तो लग्नासाठी आणि दुसऱ्या बाजूनी त्याचा असा प्रॉब्लेम. काय काय ऑकवर्ड पोझिशन असेल रे त्याची. गॉड. का नाही सांगितलं तरी आपल्याला हे सगळं? आपण सक्ती तर केली नसती ना लग्नाची त्याच्यावर. मंदार, कसा सांगणार हा प्रॉब्लेम कोणाला? शेवटी सांगितलंच ना. सिद्धार्थ काकाला का होईना पण त्यांनी सांगितलं ना. मला त्याच्यापेक्षा दया येते ती विनीची. बिचारीची काहीही चूक नसताना उगीच ओढली गेली यात जन्मभरासाठी. मंदार, तुला काय वाटतंय? सुशांतने विनीला सांगितलं असेल हे सगळं? आपल्याला सांगू शकला नाही, तिला काय सांगणार? पण तिला सांगितलं पाहिजे ना. तू सांगशील? मी? प्लीज. हे बघ मधुरा, ही गोष्ट इतकी नाजूक आहे की तुझ्याशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. मंदार, प्लीज. इट्स जस्ट नॉट पॉसिबल. प्लीज. मंदार, अरे वा, सकाळ सकाळ पेपर वाचायला वेळ मिळाला. नाही आज चहा वगैरे काही. हा, अच्छा 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 अच्छा, म्हणजे सुनबाईमुळे सासूबाईंना पेपर वाचायला मिळाला. थांब एक मिनिट, चहा तू केलायस ना? हा, जरा एक मिनिट. हा, जरा बघू दे. सुंदर सुंदर. म्हणजे हिच्या हाताची चव नाही, चव आहे, चव आहे. नाही बरं, आशिष कुठे? उठला की नाही? अरे त्याला उठवईत. वाजलेत किती? तो माझ्याशी बोलत नाहीये. का? त्याला काय झालंय? नाही ना, तुझ्याशी तो बोलत आहे. तूही त्याच्याशी अजिबात बोलू नकोस. नाही, अगदी एक शब्द बोलू नकोस. काहीतरी काय बोलतेस काय? अगं, नवीन लग्न झालंय त्यांचं. हो ना, मग त्याला नाही समजत हे. तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. आई, तुम्ही उगीच भांडलात बाबांशी माझ्यावरनं. तसं नाहीये ग प्रीती, तू असं काही वाटून घेऊ नकोस. माझी गौरी घर सोडून गेली ना, ती सुद्धा ह्यांच्याच वागण्यामुळे. सगळ्याच्या एका आईला काय त्रास होऊ शकतो हे तुम्हाला नाही समजणार. शुभ प्रभात. हे काय, तू अजून घरी कसा? ऑफिसला नाही गेला? काय कामावर जावं का नाही किंवा नोकरी करावी का नाहीचा विचार करतोय? का रे बाबा, अमृत डेअरी म्हणजे तुला सर्वस्व आहे. काय माझ्या तिथे राहण्यामुळे जर कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर आपण कशाला तिथे थांबायचं? मला वाटतं आता इथेच थांबावं. गोवर्धन, तू माझ्याकडे सल्ला मागितला नाहीस, पण तरीही मला तुला काही सांगावंसं वाटतं. सांगू? अरे सांग ना.
मित्र म्हणून हक्कच आहे तुझा. सांग. पहिली गोष्ट म्हणजे तुला ज्यांनी विरोध केला ती माणसं आता घरी बसलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, मासाहेबांची इच्छा. मासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये तुला काही खास अधिकार दिले. याचा अर्थ कंपनीच्या संदर्भात काही मोठे निर्णय घ्यायचे झाले तर ते तुझ्या सल्ल्यानुसार व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. खरंच बाई द्विधा अवस्था झाली. एका बाजूला मन विटलंय तर दुसऱ्या बाजूला असं वाटतं की अमृत डेअरीला माझी अजूनही गरज आहे. अरे आहे म्हणजे काय आहेच. म्हणजे मला अनुराधाकडनं जे काही कळलंय त्यावरून मी असं म्हणतो की अमृत डेअरीला तुझ्याशिवाय चालणार नाही. असं मलाही वाटायला लागलं. शेवटी सरदेसाई कुटुंबाच्या हितासाठी अमृत डेअरीत मला जायलाच हवं. खरं सांगा अनिरुद्ध, नाती आणि नोकरी एकमेकात गुंतलेली नसावेत. फक्त नाईलाजच तर काय करणार. खरं. चल चहा घेऊया. मी काय म्हणते, शालिनी वहिनी आपल्याला बोलल्या ना की आपल्याला जर व्यवसायासाठी पैसे हवे असतील तर त्या भाऊजींकडे शब्द टाकतील. पण मी काय म्हणते, त्यांनी शब्द टाकण्यापेक्षा तुम्हीच का नाही भाऊजींशी बोलत, आणि जेवढे पैसे ते देतील ना तेवढे लगेच घेऊन टाका. पुन्हा पुन्हा अशी संधी येत नाही ना. बरोबर ना? काय म्हणते मी दादाकडे पैसे मागणार नाही. का नाही मागणार? का नाही मागणार? हे करणार नाही, ते करणार नाही, मग काय करणार तुम्ही? तिकडे सागरने ऑफिसचा ताबा घेतलाय, शालिनी वहिनीने घराचा ताबा घेतलाय, पण त्याचं तुम्हाला काहीही वाटत नाही. तुम्ही बसा घरात हातात हात धरून. आहे ना, तिच्यामुळे या घरात सगळं असं होतंय. एकीकडे सागरचे कान फुंकायचे, दुसरीकडे माझ्या राखीचं लिहिणं मुश्किल करून टाकायचं. ती मुलगी या घरात आली ना त्या दिवसापासून माझ्या हसत्या खेळ्या घराची वाट लावून टाकली. गप्प बस. मुक्ताबद्दल एक अक्षर सुद्धा बोलू नकोस. मानी सगळ्यांच्या समोर माझी करणी उघडकीस आणली. तिच्या वडिलांशी मी कसा वागलोय हे तिला कळून सुद्धा ती आज माझ्याशी चांगलंच वागते. काही घडलं असं दाखवत सुद्धा नाहीये. तिच्याबद्दल एक अक्षर सुद्धा बोलू नकोस. आणि ज्याला त्याला दंश करण्याचा तुझा हा जो स्वभाव आहे ना, तो आता तरी सोड. आहे का पुन्हा मीच वाईट? धन्य आहे सरदेसाई, धन्य आहे तुमची. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला पैसा पण हवा आणि नाती पण हवी. पण दिवाकर सरदेसाई, ते शक्य होत नाही. आयुष्यात दोघांपैकी एकच गोष्ट आपल्याला मिळते, आयदर पैसा किंवा नाती. मळले त्याचे कपडे. सागरला ना वेळच्या वेळी कपडे धुवायला टाकायला काय होतं काय माहिती. काय जमवून ठेवलंय. या महिन्याच्या 13 तारखेच्या पेपरमध्ये 4थ्या पानावर एक बातमी आली. वाचत होते ना सागर. अगं हे काय वाचतेस? पेपर कटिंग. शी, पेपर कटिंग काय वाचतेस? अगं आयुष्यात अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत वाचण्यासारख्या. त्या तू कधी वाचतच नाहीस. हो. कुठच्या? माझं मन, माझ्या डोळ्यातल्या भावना, त्या कधी वाचणार आहेस तू? नाही, आयडिया चांगली आहे पण थोडीशी डेंजरस आहे.
डेंजरस ते का? थोडक्यात वाचलो. मुक्ताने जर ही बातमी वाचली असती तर तिच्या डोक्यात नको ते विचार आले असते. आय हॅव टू बी केअरफुल. साहेब म्हणजे काय? नाही नाही नाही, मी स्वतः येऊन भेटतो तुम्हाला. हो अगदी नक्की. साहेब अरुण गडकरीचा शब्द आहे हा. हा ओके. नाही आणि नाही नाही सर, मी 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 नक्की भेटतो ना तुम्हाला. हो 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 शुअर शुअर. ओके भेटल्यावर बोल. बाय. ज्योती, आज इतक्या दिवसांनी डॅडीची आठवण झाली तुला? किती दिवसांनी येतेस? आठवण नेहमीच येते डॅडी. पण काय करणार, काही आठवणी अशाही आहेत ना की ज्याच्यामुळे अंगावर काटा येतो. माझे कुठले डॅडी खरे आहेत हेच कळेनासं झालंय मला. ज्योती, हे बघ बाळा, प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाशी वेगवेगळा वागत असतो. त्याचं आपल्याला जे रूप दिसतं तेच खरं असं आपण समजलो तर या नात्यांमधली गुंतागुंत बरीच कमी होईल. याचा अर्थ आजपर्यंत आम्ही तुम्हाला जसं बघत आलोय, जसं बघतोय, हे सगळं खोटं आहे. म्हणजे एवढ्या जवळच्या नात्यातही तुम्ही तुमचाच फायदा बघणार आहात. काय काय बोलतेस काय तू ज्योती? डॅडी, प्रीतीने मला सगळं सांगितलंय. का असे वागताय? किती भयंकर आहे सगळं. खरंच तुम्हाला डॅडी म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली आता मला. ज्योती, हेच सांगायला तू इथे आली असशील तर निघून जा. हो ना, एका मुलीला हाकलून लावलंच आहे, दुसरीलाही बाहेर काढा. आणि डॅडी, हे सांगायची गरज नाहीये मी चाललीये. यापुढे मी फक्त मम्माला भेटायला येत जाईन, ठीक आहे? आणि एक लक्षात ठेवा, यापुढे प्रीतीच्या सासऱ्यांना त्रास देण्याचा जर का प्रयत्न केला तर आम्ही दोघीही पोलीस कंप्लेंट करू. हॅलो हॅलो, एक मिनिट जरा होल्ड कर, मी रूमच्या बाहेर येतो. हां, आता येतंय का ऐकू? हॅलो हॅलो, हां येतंय का ऐकू? हां बोल. सागर, मी ना आता टीव्हीवर एक हिंदी सिनेमा बघत होते. हां, तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला. सिनेमा बघताना माझी आठवण आली का? अरे बघ ना, त्यात पण हिरो हिरोईन आधी सारखे भांडत असतात आपल्यासारखे, आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग लग्न करतात. म्हणजे आपलीच गोष्ट झाली की नाही?
नाही मुक्ता, पण एक फरक आहे. सागर, मुक्ता, मी तुला नंतर फोन करतो. सागर. हॅलो सागर, कसा आहेस? मी ठीक आहे. तुम्ही इथे कसे काय? अरे बरेच दिवस मी विजयचा शोध घेतोय, सापडत नाहीये. म्हणलं तुझ्याकडे काही माहिती मिळते का बघावं. नाही, माझ्याकडे त्याच्याबद्दल काय माहिती असेल. नाही म्हणजे माझाही त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही हल्ली. त्याचा काही फोन वगैरे काहीच येत नाही. नाही पण मला काही कळलं तर तुम्हाला कळवू का मी? हो येस, जरूर. त्यासाठीच मी आलो होतो. चल बाय बाय. या बाय. एक मिनिट. सागर, मध्ये मी तुला एक बातमी वाचायला दिली होती. बातमी? सॉरी, आठवत नाही का ती मुलगी तिच्यावर. अच्छा अच्छा अच्छा, ती बातमी. नाही, बरं झालं तुम्हीच विषय काढलात तो. मला जरा बोलायचंच होतं तुमच्याशी त्यावर. एसीपी साहेब, मला एक गोष्ट कळत नाहीये, ती बातमी तुम्ही मला का वाचायला सांगितली? नाही म्हणजे त्या बातमीचा आणि माझा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटलं का? नाही नाही, मग का? ती बातमी इतकी डिस्टर्बिंग होती की त्रास झाला मला. रिलॅक्स सागर. काय सागर, माझ्या माहितीप्रमाणे माणूस फक्त 2 परिस्थितीत एवढा रिॲक्ट होतो. एक तर तो खोटं बोलत असतो, किंवा दुसरं म्हणजे त्याच्या मनात काहीतरी गिल्ट असतो. मी खोटं बोलतो? मी का खोटं बोलू? आणि माझ्या मनात गिल्ट आहे कशाबद्दल? सागर. नाही एसीपी साहेब, तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय? जरा नीट बोलाल का? सागर, अरे काय झालंय? आणि एसीपी साहेब तुम्ही सहजच ना? अरे हो, अगदी सहजच. विजयची चौकशी करतो. काही प्रश्न विचारले तर जरा राग आला सागर. I see. Anyways, you continue. And have a nice day. Okay. Okay. Sagar, relax. सागर, तुझ्या या एक्साइट होण्यामुळे तुम्हाला विचार करायला एक नवीन दिशा दिलीस. थँक्स.